ही भाजी बनत असताना जो सुगंध येतो ना, अगदी लग्नाच्या पंक्तीत बसल्यासारखं वाटतं. ही भाजी पाहून तुम्हाला कोणत्या लग्नाची आठवण आली? कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत मी भाजीची तयारी करते. चला तर भाजीसाठी लागणारे साहित्य बघूया. सर्वात अगोदर स्वच्छ धुतलेले वांगे घ्यायचे आहे. त्याचे काटे काढून घ्यायचे आणि थोडासा देठ कट करून घ्यायचा आहे. आता वांग्याची काप करून घ्यायचे आहेत. वांगी कापून झाली की लगेच पाण्यात टाकून ठेवायची. वांगी पाण्यात टाकून ठेवली तर काळे पडत नाहीत आणि त्याचा कडवटपणाही कमी होतो. आता बटाट्याचे काप करून घेऊया. बटाटेही पाण्यात टाकून ठेवायचे आणि थोडंसं मीठ टाकायचं पाण्यामध्ये. वाटण वाटून घेऊया. त्यासाठी किसलेलं खोबरं, अद्रक, लसूण, कोथिंबीर हे सर्व घालून वाटण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. चला तर मग छान असं वाटण तयार आहे. आता मुख्य गोष्टीकडे वळूया आणि भाजीला छानशी फोडणी देऊया. फोडणीसाठी एका कढईमध्ये तेल टाकलं आणि तेल गरम झालं की मोहरी जिरं घातलं. मोहरी जिरं तडतडलं की कढीपत्ता घालायचा, तेजपत्ता आणि नंतर कांदा घालायचा. कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा लालसर होईपर्यंत आपण पाणी गरम करूया भाजीसाठी. कांदा परतला गेला आहे. आता वाटण वाटून घेतलेलं घालायचं आहे. वाटण परतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मसाले घालायचे. हळदी पावडर, लाल तिखट, काळा मसाला, गरम मसाला, काश्मीरी मिरची पावडर घालून एकत्रित करून घ्यायचं आहे. त्यानंतर बारीक चिरलेलं टोमॅटो घालायचं. थोडंसं मीठ आणि गरम पाणी घालून टोमॅटो शिजवून घ्यायचं आहे. आता बारीक चिरलेले बटाटे घालायचे आहेत. बटाटे घालून त्यात मीठ आणि गरम पाणी टाकायचं आणि बटाटे 60% शिजवून घ्यायचे. त्यानंतर वांगी घालायची, कारण वांगी खूप लवकर शिजतात. आता वांगी घालायची आहे. मिक्स करून घ्यायचं. वांगी घातल्यानंतर त्यात थोडंसं मीठ आणि गरम पाणी घालायचं. मग भाजी थोड्या वेळ झाकून ठेवायची. शेवटी कोथिंबीर घालायची. अशा प्रकारे मस्त चमचमीत वांगी बटाट्याची भाजी तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.